हॅलो एव्हरीवन, मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत हेल्दी असा मूग डाळीचा हलवा। तर त्यासाठी आपण इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। तर आता ही साफ करून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर मी एका बाउलमध्ये काढून घेते। बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता यामध्ये पाणी घालून ही डाळ आपल्याला 1 ते 1.5 तास भिजत घालायची आहे आणि भिजल्यानंतर धुवून घ्यायची आहे। तुम्ही अगोदर पण धुवून घेऊ शकता। तर 1 तास डाळ भिजवल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण बारीक करून घेऊया। तर बारीक करताना आपल्याला ही एकदम बारीक करायची आहे। तर आता आपण बारीक करून घेऊया। तर बघू शकता डाळ आपली बारीक करून झालेली आहे। आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तर आता आपण याचा शिरा बनवायला सुरुवात करूया। कढई गरम झालेली आहे। आता यामध्ये मी पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। आता हे घालून घेऊया। साजूक तुपाऐवजी तुम्ही डालडा पण वापरू शकता। तर मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे। आता हे तूप गरम झालं की आपल्याला यामध्ये 3 ते 4 चमचे रवा घालून घ्यायचा आहे। तर मी इथे 3-3.5 चमचे रवा घेतलेला आहे। आता हा आपल्याला एकदम खमंग असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर रवा आपण चांगला भाजून घेऊया। रवा भाजत असताना आपल्याला कंटिन्यू चमच्याने तो मिक्स करत राहायचा आहे, म्हणजे आपला एकसारखा रवा भाजला जाईल। रवा भाजताना गॅस हा एकदम कमी ठेवायचा आहे। रवा आपला चांगला भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपण जी डाळीची पेस्ट करून घेतली होती ती घालून घेऊया। तुपामध्ये ही आपली डाळ घालून झाल्यानंतर आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे, म्हणजे याच्या गुठळ्या बनणार नाही आणि आपली डाळ ही रव्यामध्ये तुपामध्ये चांगली शिजली जाईल, म्हणजे कच्ची राहणार नाही। तर आता हा आपण पटापट मिक्स करून घेऊया। ही डाळ आपल्याला तुपामध्ये एकदम चांगली अशी भाजून घ्यायची आहे, म्हणजे रवा आणि डाळ एकदम मस्तपैकी भाजले गेले की त्यानंतर आपण पाणी घालणार आहोत। तर बघू शकता आपली डाळ किती छानपैकी तुपामध्ये भाजली गेलेली आहे आणि एकदम खमंग असा सुवास येतो आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। तर 1 वाटी डाळीसाठी मी इथं 2 वाटी पाणी घालणार आहे। तर पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर रवा आपला चांगला शिजला गेलेला आहे, बघू शकता एकदम मस्तपैकी। जर आपल्याला रवा मिक्स करताना जर थोडा सुका वाटला, तूप कमी वाटलं तर पुन्हा घालून घ्यायचा आहे। तर आता आपला रवा एकदम परफेक्ट असा शिजला गेलेला आहे। आता यामध्ये आपण साखर घालून घेऊया। तर 1 वाटी मुगाच्या डाळीला मी 1 वाटी साखर घालणार आहे। अगोदर सुरुवातीला मी 1 वाटीला थोडीशी कमी अशी साखर घातली होती, पण पुन्हा मी यामध्ये मी थोडी साखर घालून घेतलेली होती, म्हणजे पूर्ण 1 वाटी साखर घातलेली आहे। तर साखर घातली गेलेली आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर साखर आपली मिक्स करून झालेली आहे। मिक्स करत असतानाच आपल्याला आता साखर आपली चांगली मिक्स झालेली आहे। आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊया आणि जे ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे, बदाम, काजू, पिस्ता। तर मी तिन्ही इथे उभे कापून घेतलेले आहे। आता हे घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर आपल्याला हे 2 ते 3 मिनटं चांगले शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे साखर पण आपली व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स होईल आणि आपला रवा एकदम छानपैकी बनेल। तर चला आता हा आपण मिक्स करून घेऊया। तर हा रवा आपल्याला इतपत मिक्स करत राहायचा आहे जोपर्यंत रव्यामधून तूप अलग होत नाही आणि कढईपासून। तर बघू शकता आपला रवा किती छानपैकी बनला गेलेला आहे। तर आता हा आपल्याला जोपर्यंत कढईचा तूप सोडत नाही, अलग होत नाही, तोपर्यंत आपण हा मिक्स करत राहूया, म्हणजे 2 ते 3 मिनटं आपल्याला चांगला साखर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघू शकता कढईला चिपकत नाही। तर आपला हा हलवा तयार झालेला आहे। आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हलवा खाण्यासाठी तयार आहे।